भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. कपभर चहाने घटकाभर उत्साह वाढला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पुरुष ताठ, तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो म्हणून त्याचा कान धरावा लागतो, पण कपातून सांडले तरी बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक, जन्मभर टिकणारी, अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी कपबशी. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. राग त्याच व्यक्तीवर करावा ज्याला आपण आपलं मानतो, आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसतानाही आपल्याकडे माफी मागतो, कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. आज काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच आपले होतात. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, पण हे शोधण्याचा प्रयत्न नक्की करावा की आपण माणूस आहोत की नाही. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. प्रत्येक घरात नात्यामध्ये राजकारण असतंच. आपणही त्यातल्या डावपेचामध्ये उतरायचं की त्यापासून दूर राहायचं हे आपलं आपण ठरवावं. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा, सेवा करा.
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसेच कोणतीही गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही. फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नष्ट करू शकते. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल ना. श्री स्वामी समर्थ.